नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण तोरणाचा जरासा वेगळा पॅटर्न बघणार आहोत। नेहमीसारखं एक छोटे छोटे पॅटर्न मी तुम्हाला दाखवते आहे, पूर्ण तोरण करून दाखवत नाही आहे। छोटे छोटे पॅटर्न, छोटे नवीन नवीन डिझाईन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे। तसंच आजही एक पॅटर्न मी छानशा डिझाईनचा तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी मी सफेद कलरचा धागा घेतलेला आहे, आपली नेहमीची सुई। त्याआधी जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमचे काही कमेंट्स असतील तर कळवा। मी आधीही सांगितलेलं आहे की एखादी डिझाईन तुम्हाला आवडली असेल आणि ती जर तुम्हाला विणता येत नसेल, त्याची आयडिया येत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला ते कसं विणायचं ते दाखवेन, ठीक आहे। सुरुवातीला 39 साखळ्या आपण विणायच्या आहेत। 1 2 3 4 अशा 39 साखळ्या आपण विणून घेऊया। या 39 साखळ्या आपण विणून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 साखळ्या सोडून 13व्या साखळीत आपल्याला खांब विणायचा आहे। असे एक सलग आपल्याला 6 खांब विणायचे आहेत। 12 साखळ्या सोडून 13व्या साखळीत खांब, परत पुढच्या साखळीत खांब, असे 6 खांब। 2 3 4 5 आणि 6। परत 3 साखळ्या, 1 2 3, या 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुकाखांब। परत 5 साखळ्या, 1 2 3 4 5, पुन्हा 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुकाखांब। ओके, आणि आता पुढे 5 साखळ्या झाल्या, पुन्हा पुढच्या साखळीमध्ये खांब। असे आपल्याला 10 खांब विणायचे आहेत। तीन, 4 आणि 10। ओके, पुन्हा 5 साखळ्या, 2 3 4 आणि 5, आणि शेवटचा जो खांब आहे त्या खांबात मुकाखांब। एक साखळी पलटी मारायचं, परत जिथे मुकाखांब घेतला होता तिथेच पुन्हा एक मुकाखांब। परत 2 साखळ्या, 1 2
पहिल्या 1 2 3 3 साखळ्या, तिसऱ्या साखळीवर मुकाखांब. 4 साखळ्या, 1 2 3 4. मग हा जो शेवटचा खांब आहे, साखळी आहे, त्या साखळीवर 2 खांब विणायचे, 1 आणि 2. आणि पुढचे 8 खांब, प्रत्येक खांबावर खांब विणायचा आहे. असे 8 जे खांब आहेत त्या 8ही खांबावर आपल्याला खांब विणायचे आहेत. हे आपण 10 खांब विणलेले आहेत सुरुवातीला. आता 8 वरती 8 खांबावर दुसऱ्या लाईनीमध्ये 8 खांब विणायचे आहेत. 2 खांब सोडून द्यायचे आहेत. एक 2 3 4 5 परत 5 साखळ्या, 1 2 3 4 5. 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीवर मुकाखांब. पुन्हा 5 साखळ्या, 1 साखळी विणलेली आहे, 2 3 4 आणि 5. मधल्या साखळीवर मुकाखांब. पुन्हा पुढचे जे 6 खांब आहेत त्या 6ही खांबावर आपल्याला एक खांबावर खांब विणून घ्यायचे आहेत, 2 3 4 5 आणि 6. ओके. 2 साखळ्या, 2 साखळ्या सोडायच्या, तिसऱ्या साखळीत मुकाखांब. पुन्हा त्याच साखळीत मुकाखांब. पुन्हा पुढच्या साखळीत मुकाखांब. पुन्हा तिथेच मुकाखांब. पुन्हा 9 साखळ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 हे पलटी मारून घ्यायचं आणि पुढच्या 6 साखळ्यांवर पुन्हा 6 खांब विणायचे. हे जर असं किचकट आहे पण समजा हळूहळू विणलं तर व्यवस्थित समजा. ठीक आहे. 5 साखळ्या, 1 2 3 4 5. 5 साखळ्या, 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुकाखांब. ठीक आहे. 5 साखळ्या, 1 2 3
4 5 4 साखळ्या सोडून 1 2 3 4 5व्या साखळीत मुका खांब, 5 साखळ्या 1 2 3 4 5 आणि 2 खांब सोडायचे. मग पुढच्या प्रत्येक खांबावर खांब विणायचा. 1 2 3 4 5 6 7